जिजाऊ आणि शिवरायांच्या अस्मितेसाठी शिवप्रेमींची एकजूट. मूर्ती गावात प्रबोधनपर शिवजयंती उत्साहात संपन्न. प्रतिनिधी अनिश शेख भिकन. मोताळा. स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावणे ही काळाची गरज आहे. आपल्या अस्मितेच्या रक्षणासाठी शिवप्रेमींना वैचारिक लढाई लढावी लागेल, असे आवाहन प्रसिद्ध शिवव्याख्याते ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केले. मोताळा तालुक्यातील मूर्ती येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित छत्रपती स्वराज्य आणि वर्तमान स्वराज्य या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वारकरी भूषण हबप वासुदेव महाराज शास्त्री, शिवव्याख्याते सचिन पाटील येरळीकर, माजी सरपंच श्रीकृष्ण खराटे, हबप भारतीताई धोटे, वारकरी धर्म परिषदेचे हबप प्रल्हाद राऊत, हबप गोविंदा शिंबरे, हबप घनोकार महाराज, रामभाऊ व्यवहारे आणि कमलाकर व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून डीजेच्या गोंगाटाऐवजी टाळ मृदंगाच्या गजरात आणि प्रबोधनातून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मानवतावादी विचारांतूनच स्वराज्याच्या संस्कारांची मुहूर्तमेढ रोवली गेली. हाच वारसा पुढे नेत टाळ मृदंगाच्या निनादात गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बुलढाणा जिल्हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आणि वारकरी धर्म परिषदेने सुरू केलेली डीजे मुक्त आदर्श शिवजयंतीची ही संकल्पना जिल्हाभर कौतुकास्पद ठरत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल मक, रमेश झांबरे, गणेश सोनुने, विलास लष्करे यांच्यासह मूर्ती ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील वारकरी, प्रवचनकार आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे की ज्यांनी महिला सोबत नेल्या नाही, त्या नाचवल्या नाही किंवा त्यांच्या समोर कधी नृत्य करण्याचा प्रसंग त्यांनी घडून आणला नाही. नाहीतर सगळ्या लढाया झाल्या, प्रत्येक लढाईमध्ये महिला सोबत राहायच्या, प्रत्येक महिलामध्ये नर्तकी सोबत राहायच्या, प्रत्येक युद्धामध्ये. तर तो एक आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला घालून दिला. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो ही काही खूप मोठी गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कट्टर विरोधक आहे ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात, ही खऱ्या अर्थानं महत्वाची गोष्ट आहे. ही महत्वाची विरोधक कोण? की ज्या लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं, ज्या शाहिस्तेखानाची चार बोटं कापली, 4 बोटं कापल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून तिकडून निघाल्याच्या नंतर शाहिस्तेखानाची मुलगी हरवली. ती मुलगी दिसत नव्हती. मुलगी दिसत नसताना सर्व सैनिकांनी त्यांना निरोप दिला की आपली बेगम गायब आहे, आपली मुलगी गायब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आपल्या मुलीला उचलून घेऊन गेले. त्या टायमाला शाहिस्तेखानानं लिहिलेलं आहे, स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेलं आहे शाहिस्तेखान बुर्जीमध्ये, की तो सांगतो की नाही, जगातला कोणताही राजा आला असता आणि त्यानं माझ्या मुलीला पळून नेलं असतं, तुम्ही सांगितलं असतं ते मी ऐकलं असतं. छत्रपतींनी माझे 4 बोटं जरी कापले तरी माझी मुलगी ते कधी पळून नेऊ शकत नाही. हा विश्वास विरोधकांचा छत्रपतीवर होता. आणि हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही जर घेतला माता पित्यांनो, तर याहून मोठं सौभाग्य कोणतंच नाही. कारण माता जगतजननी आहे, जगतजननी आहे. तिचा आदर्श, तिचे सन्मान जर आम्ही करू शकलो. बघा, ज्या घरातली महिला खुश असते, ती दारिद्र्यात आहे, ती कष्टात आहे, ती संवेदनेत आहे, ती वेदनेत आहे.